नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मुख्यमंत्री सचिवालयाच्या स्थापनेवरील निर्माण करण्यात आलेल्या पदांच्या संख्येमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. सुधारून आता किती पदे वाढवण्यात आलेली आहेत ते आपण बघू. नवीन पद याच्यामध्ये ॲड झालेली आहे. तर किती पदांसाठी इथं भरती निघालेली आहे मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाला. ओके. याचा जी-आर आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाकडून 31 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, माननीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या स्थापनेवर निर्माण करण्यात आलेल्या पदांच्या संख्येमध्ये अंशात सुधारणा करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे. ओके. महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडनं 31 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 14/1/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये माननीय मुख्यमंत्री सचिवालय, माननीय उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील माननीय मंत्री, राज्यमंत्री यांच्या कार्यालयीन स्थापनेसाठी सावधी पदे निर्माण करण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय कामकाजाच्या प्रमाणात कार्यालयीन स्थापनेवर मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. दिनांक 14/1/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये माननीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या स्थापनेवर 1964 सावधी पदे मंजूर असून यापैकी गट ब, गट क व गट क संवर्गातील गट ब व गट क संवर्गातील पदांची संख्या अपुरी पडत असून प्रशासकीय अडचणी उद्भवत आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री सचिवालयाच्या स्थापनेवरील गट ड च्या एकूण 34 मंजूर असलेल्या सावधी पदांपैकी 7 सावधी पदे ही 3 सहाय्यक कक्ष अधिकारी, 4 लिपिक टंकलेखन या पदांचा कायमस्वरूपी रूपांतरित करण्याबाबतचा माननीय मुख्यमंत्री सचिवालयाने प्रस्तावित केलेला आहे. त्यानुसार सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता काय सुधारणा केलेली आपण ते पण जाणून घेऊ. आता शासन निर्णय देण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 14/1/2025 मधील परिशिष्ट नुसार माननीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कार्यालयाने स्थापनेसाठी एकूण 164 सावधी पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. आता माननीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कार्यालयीन स्थापनेसाठी एकूण मंजूर पदे आकृतिबंधाच्या मर्यादेत उक्त शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट रकाना 3 मधील 19 येथील सहाय्यक कक्ष अधिकारी, अनुक्रमांक 22 येथील लिपिक टंकलेखन व अनुक्रमांक 27 येथील शिपाई या सावधी पदांच्या संख्येमध्ये प्रशासकीय कारणास्तव खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. आता पदनाम दिलेले आहे, शासन निर्णय दिलेला आहे. 14/1/2025 नुसार मंजूर पदसंख्या सुधारित मंजूर पदसंख्या देण्यात आलेली आहे. आता सहाय्यक कक्ष अधिकारीमध्ये टोटल ऑफ इथं पहिले 7 पदे होते, आता ते 10 पदे करण्यात आलेले आहे. लिपिक टंकलेखनमध्ये अगोदर 30 पदे होती, आता 34 पदे करण्यात आलेली आहे. शिपाईमध्ये अगोदर 34 पदे होते, 27 पदे मंजूर करण्यात आलेली आहे अजून. ओके. अशा पद्धतीने 10, 34 आणि 27 असे पदे वाढवण्यात आलेली आहे. सदर आता शासन निर्णय हा वित्तीय विभागाच्या सहमतीने व त्यांच्या विभागांच्या अनौपचारिक सेवा क्रमांक दिलेल्या 347/2024 सेवा दिनांक दिलेल्या 13 ऑक्टोबर 2025 मध्ये निर्गमित करण्यात येत आहे. सगळे टोटल पदसंख्या जर बघायला गेलं तर 71 पदे इथं आपल्याला बघायला मिळतात ते. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला चांगली पॉझिटिव्ह आहे. तर आपल्याला अप्लाय वगैरे करायचं असेल आपण करू शकता. ज्याच्यात अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन परीक्षा वगैरे देण्यात येते. आपल्याला याची ऑनलाईन मंत्रालयामध्ये जे पदं असतात ते सचिवालयाच्या वगैरे त्यांची स्पेशली वॅकन्सी येत असतील. ओके. त्या वॅकन्सी मार्फत ते भरले जातील. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. नवीन पदं ते निघत आहे. तर आपल्या अभ्यासाला लागा, तयारी करत राहा. जेणेकरून तो याची अपडेट वगैरे आली, अप्लाय वगैरे करायची त्याचा व्हिडिओ पण लवकर तुमच्या सोबत आणील. तर चांगली अपॉर्च्युनिटीचा संधी घेत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही डाऊट असेल या व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपची. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. दिले तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.